पब्लिक किंग हरण्या हे नाव तुम्ही याआधी सुद्धा ऐकलं असेल। बैल जिंकल्यानंतर असा दंगा करतोय की मालकाला सुद्धा वाटत नाही, एवढा नाचतोय, कोण जवळ यायच नाही, सगळा दंगा धुडकूस मारामारी आणि खुशी असते। आणि नंबर नाही आला असं कमीच होते, दुसरा आला किंवा तिसरा आला हे स्ट्राईक रेट एकदम जास्त आहे, तर त्या वेळात पाणी त्यांनी गप उभारतोय। होय, महाराष्ट्रात अनेक बैलगाडी शर्यती जिंकणारा हरण्या हा खिल्लारी जातीचा बैल नेमका आहे कसा? हरण्याचं वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे बैलगाडी शर्यत जिंकणे हेच त्याचं ध्येय। तो हार त्याला सहन होत नाही, त्याचा जन्म जिंकण्यासाठी आहे। त्याचं खाणं पिणं कसं आहे, आतापर्यंत त्याने किती शर्यती जिंकल्या आहेत, काय नेमकी त्याला आपण खुराक देतो? मटकी उडीद हरभर आणि सातू, त्याच्या व्यतिरिक्त 5 लिटर दूध आहे, 2 लिटर म्हशीचं, 3 लिटर गाईचं, एवढ्यावरच बाकी काय नाही। अंगात धीरग लागते पळायची, त्याच्या अंगात धमक लागते, तेच पळते। उगाच ते तूप घाल, ते काजू बदाम घालून नसते काय। आणि हरल्यानंतर डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू देणारा हरण्या त्यावेळेला अतिशय नाराज असतो आणि त्या डोळ्यात पाणी येतं। याच्याविषयी अधिक माहिती आपण या मुलाखतीतून जाणून घेणार आहोत। जवळपास 138 शर्यतीमध्ये त्यानं सहभाग घेतलेला आहे हरण्यानं, आणि त्यापैकी 98 स्पर्धा त्यानं पहिला नंबर त्यानं घेतलेला आहे। या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं त्याचं गुपित काय असतं? त्याचा जन्म जिंकण्यासाठी आहे। हरण्याचे मालक विश्वास पाटील आणि संदीप पाटील यांच्याकडून। चला तर मग पाहूयात हरण्याच्या बेधडक आणि वजनदार आयुष्याबद्दल। नमस्कार प्रेक्षक हो, कृषी संवाद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या सर्वत्र चर्चा जोरात सुरू झाली आहे। सणा काळामध्ये आणि यात्रा काळामध्ये ज्या महत्त्वाचा एक खेळ मानला जातो तो म्हणजे बैलगाडा शर्यत। आणि या बैलगाडा शर्यत जर आपण बघायला गेलं तर ग्रामीण भागातील जी काही जनता आहे किंवा ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्या संस्कृतीचा आणि अभिमानाचा भाग मानला जातो। आणि या आता सध्या जर बघायला गेलं तर बैलगाडा शर्यतीमध्ये कोल्हापूरचा हरण्या याने महाराष्ट्रभर आपलं नाव कमवलेलं आहे। खिलार जातीचा असलेला हा हरण्या बैल याबाबतच आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत या बैलाचे मालक जे आहेत विश्वास पाटील आणि संदीप पाटील यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत। हा बैल नेमका तुम्ही कसा सांभाळताय, त्याचं खाणं पिणं कसं आहे, आणि या बैलांना आतापर्यंत किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत, किती शर्यतीमध्ये आपलं नाव केलेलं आहे, हेच जाणण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। काका नमस्कार। नमस्कार। काय सांगाल हरण्या बैलाबद्दल तुमचं एक मत असते बाबा, हरण्याचं वैशिष्ट्य काय आहे? हरण्याचं वैशिष्ट्य महत्वाचं म्हणजे बैलगाडी शर्यत जिंकणे हेच त्याचं ध्येय। तो हार त्याला सहन होत नाही। हार सहन होत नाही। काय हार सहन होत नाही तुम्ही म्हणताय? हार सहन होत नाही त्यावेळी तिची मानसिकता किंवा तिची परिस्थिती कशी असते त्यावेळेला? त्यावेळेला अतिशय नाराज असतो आणि त्या डोळ्यात पाणी येतं। त्याला कळते का आपण हारलोय जिंकलोय? ते पळतच असते ना साईडला, त्यावेळेला ते फक्त त्याला वाचायच नाही, नाहीतर त्यात सगळ्यात एक्सपर्ट आहे तो। आणि जिंकल्यानंतरची कशी तिची स्थिती असते? तो दंगा करत आपला उत्साह सादर करत असतो, म्हणजे त्या ठिकाणी तो एक आपला आनंद साजरा करतो। आता बघायला गेलं तर हा हिंद केसरी हरण्या याचं नाव एक झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। हिंद केसरी, पब्लिक किंग असं देखील झालेलं आहे। आणि आता तुम्ही या ज्या वेळेला तुम्ही या ठिकाणी त्याला आणलं तर तो किती वर्षाचा होता की त्याचा जन्म इथं झाला? नाही, आम्ही दुसऱ्याकडून घेतला। तो 4 वर्षाचा होता त्यावेळेला। 4 वर्षाचा असताना? हो। आणि पहिल्यांदा शर्यत कधी लढवली? त्याच वेळा आल्यानंतर तरी आल्यानंतर एक 8 दिवसात आल्यानंतर 8 दिवसात त्याने शर्यत लढवलेली होती। त्यावेळीची लढत पहिली जी झालेली शर्यत झालेली काय? पहिला नंबर आलता। मग त्यानंतर आता तुम्ही त्याला ट्रेन कसं करताय आत्ताच्या घडीला जर बघायला गेलं त्याला आता आपण मेहनत वगैरे काही नाही, त्याला एवढी नाही काय मेहनत वगैरे काही नाही. ट्रेनचं म्हणजे ते दररोजचं जे आहे शर्यती होतात तेच मेहनत आणि हे आणि व्यायाम जर म्हटला असता तर त्याला फक्त आऊत घालणे म्हणजे एक 2-3 माग मारले की काम खलास. माग मारणे म्हणजे नांगरीचे नांगरीचे कोळवाचे एक 15-20 मिनटं तेवढीच मेहनत. म्हणजे शेतामध्ये मशागतीसाठी ज्यावेळेला तुम्ही त्याला वापर करताय तोच त्याचा व्यायाम होतोय. हो.
आणि त्या व्यायामानंतर तो शर्यतीसाठी सज्ज राहतो का? सज्ज राहतो. फक्त त्याला एक ग्राउंड आहे, नाहीतर रानात कुठेतरी एक मध्ये खुंडी मारायची आणि त्याला बांधायचं, त्याचं ते फिरतो, त्याचं ते व्यायाम करतो. आपल्याला तिथं लक्ष द्यायची गरज लागेल. लक्ष द्यायची गरज नाही. बर. संदीप दादा, आत्ता मला सांगा, या ठिकाणी आपण इतकं तो चपळ आहे, पळतो, अनेक स्पर्धा त्यानं जिंकलेल्या आहेत, तर या स्पर्धा जिंकत असताना त्याला ताकद येण्यासाठी त्याला जे महत्त्वाचं आपण मानलं जातं खुराक, काय नेमकी त्याला आपण खुराक देतो? मटकी, उडीद, हरभरा आणि सातू. याच्या व्यतिरिक्त 5 लिटर दूध आहे, बर. 2 लिटर म्हशीचं, 3 लिटर गाईचं. एवढ्यावरच तर सगळं बाकी काय चालतं. नाही. अंगात धीरग लागते पळायची, त्याच्या अंगात धमक लागते, तरच पळते. एवढं ते तूप घाल, ते काजू बदाम घालून नसते काय, त्याच्या नाही. मनात न पाहिजे ना कोणाला पण. मग प्रत्येकाने तेच केलं असतं. इतक्या शर्यती जिंकल्या तुम्ही सांगताय, जवळपास 138 शर्यतीमध्ये त्यानं सहभाग घेतलेला आहे हरण्यानं, आणि त्यापैकी 98 स्पर्धा त्यानं पहिला नंबर त्यानं घेतलेला आहे. या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं त्याचं गुपित काय असतं? त्याचा जन्मच जिंकण्यासाठी आहे. बर. दुसरी गोष्ट म्हणजे आपण घेतला बैल त्यावेळी 6,15,000 रुपयाला बैल घेतला आपण त्यांच्याकडून. थोडा पळायचा, खरं त्याचे वैशिष्ट्य काय होतं, यायचा, पळायचा, बसायचा मध्येच मैदानात. म्हणून माणसं म्हणतो ते पळणार नाही, हे करणार नाही, ते करणार नाही. मग आपलं संदीप जिंजे सगळं आम्ही बसून ठरवल्यानंतर त्यानं ओळखलं तेव्हा बैल बसतोय, हे करतोय, का बसतोय. जिथं बैल आहे आपण आकल्यात आपलं हे आहे की नाही, बैल बांधतोय आकल्यात, तिथनं एक 5 किलोमीटर गाव आहे, 5-7 किलोमीटर गाव आहे, तिथं जाऊन येणं बघितलं. तर मालक व्यायाम घेत नव्हता किंवा त्यात लक्ष जास्त देत नव्हता, बांधून ठेवायचं आणि हे करायचं. ते आमच्या लक्षात आलं का बसतोय, म्हणजे पळून 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 भयानक पळायचं. आणि नको झालं की बाबा गप्प बसायचं, किंवा करंटच्या बॅटरी आहेत आवाज आला की बसायचं. मग हे सगळं झाल्यामुळं आमच्या लक्षात आलं, मग आम्ही बैल घेतला. आमच्या लक्षात आलं म्हणजे काच्यामुळे हे करतोय, वेगाला हा कोणालाच ऐकत नाही, आम्हाला ते लक्षात आलं. मग त्यावेळी आम्ही मग लगेच घेतला. ब गटात पळत होतो त्यावेळी. ब गटात पळत होता, आणि आता पूर्ण जाती गटामध्ये आहे. आता ब गट म्हणजे कसं असते, कमी पळणारी बैल ती 2 नंबर गटात असतात आणि 1 नंबर गटात फक्त हरण्यासारखे असतात. ते खालच्या गटात पळत होता. बर. बक्षीस जिंकतो, जे काय हरण्या बक्षीस जिंकतो, कसं बक्षीस असते ते, काय बक्षीस असते? 1 लाख, 15 लाख, 17 लाख. बर. आता ह्या बैलाचं जर आपण व्हॅल्युएशन करायला गेलं, एक किंमत म्हणून काहीच तुम्ही करू शकताय का? काहीच करू शकत आहे. इतक्या स्पर्धा त्यानं तुम्हाला जिंकून दिलेल्या आहेत, तुमच्याशी एक हरण्याशी नातं कसं आहे आता तुम्ही बघितल्याच लक्षात येणार की तुमच्या एकदम म्हणजे आम्हाला ते जमत हे होत नाही. आता आम्ही लई खुश आहे, इथं आलाय निवांत, सुट्टीला आल्यासारखा आहे. आता इकडं आजोळ आल्यासारखा प्रकार झाला. मुलींचा नियोजन असते का? तिकडं असला की तिथं पळायला लागते कामं. आता इथं आल्यापासून 2-3 दिवस निवांत आहे. कुठलं आता काय लिवलूजमध्ये बोलवलं, परवा आपलं वळवट्यात बोलवलं, आता आदमापूरला बोललं, देवाला पण जाऊन तिथं जायचं यायचं. म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं की बाबा आपल्या भागातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या माणसांना ते बैल बघायला मिळाला किंवा ही असं होते. तर वळवड्याला नेला तर एवढ्या बायका ओळाला तिने सगळ्या. त्यावेळी तिची परिस्थिती कशी होती? एकदम शांत होता, काय नाही, आम्ही नव्हतो. शिंग देखील तो हलवत नव्हता. बर. एवढ्यापर्यंत तो व्यवस्थित शांत होता. आणि ज्या वेळेला त्याला चिडवलं तर तो चिडतो. परत पळवताना तुम्ही बॅटरी वगैरे म्हणता, काठी ही त्याला अजिबात काही चालत नाही. आज अनेक काका मला सांगा, अनेक जण आज शर्यतीमध्ये अनेक आपण व्हिडिओ बघतोय, व्हायरल झालेले असतात व्हिडिओ. शेपटीला चावणे असेल किंवा त्यांना करंट देणे असेल, काही वेळेला असं म्हणतात की त्यांना तंबाखू खायला घालतात. अशा काही गोष्टी आम्ही ऐकवत आहेत. या अशा होतात काय अशा घटना? हे होते, हे बॅटरीच्या होतात, तंबाखू, दारू हा प्रकार काय होत नाही. आत्ता सध्या होत नाही, पूर्वी होत होता. आत्ता म्हणजे आम्ही बघतात तर नाही, 2002-03 पासून आम्ही बघतोय की नाही, त्यापासून तर काय नाही. ती आपल्या हरण्याला जिंकण्यासाठी असं काय आपण बॅटरीचं टॉर्चर वगैरे देतोय का? कधीच लागत, त्याला लागत बसतोय. तुमचा बाबा दुसरा, मी निघालो बाजूला, सरळ मांडी घालून बसणे, बसलेला प्रकार आहे त्याचा. सरळ बसणे, तुम्ही त्याला चालत नाही, पळत नाही, नाही तिथंच थांबतो. आणि बैलाचं ह्या वैशिष्ट्य काय आहे, विरोधक पण म्हणजे पैरे करणारे बैल मुद्दाम गाड्या मुद्दाम रेस काढायच्या पुढ्यात किंवा मेजाटी करायची किंवा बॅट लावायची, त्यावेळी बसतोय. बर. कर्नाटकात एमकनमड्डी म्हणून गाव आहे, तिथं तसंच झालं.
गाडी होती परत एक आणि 2 नंबरमध्ये क्रॉस लागलेला. तर ढकली मेजॅटी बॅटरी असं लावून हे करून साईडनं असं ते वाजतेल्या बॅटरीत कर वाजलं म्हणजे जास्त हे होते सगळे. म्हणजे इतर बैल ते व्हिडिओ आहेत पण हा तुम्हाला ते व्हिडिओ सुद्धा हे करतो पाठवतो. म्हणजे कसं केले बैला अडवलंय कसं हे केलंय कसं असं करून बैल बसलाच तिथंच. मग शेवट इथनं एवढं राहिलं 1 किलोमीटर 2 गाड्या आल्या त्या. आता या हरण्या बैलाच्या खरं ह्याच्याबरोबरची सगळी बैल बंद पडलीत पूर्ण. ह्याच्याबरोबरची आणि ह्याच्याबरोबरची ह्याच्या जवळची म्हणजे ही जी गाडी मारणार हे करणार अशी मारणार बंद पडलीत. आता हरण्या अजून पण खेळतोय, अजून पण आहे. आत्ता सध्या बघायला गेलं तर बैलगाडी शर्यतीकडं अनेक तरुण पिढी असतील किंवा ग्रामीण भागातील जे काही तरुण आहेत ते या लागले. तर त्याचं कारण काय हरण्या का हो? त्याच्यावर प्रेमच करणार एवढी जण झाल्यात आणि आमचा बैल पण हरण्यासारखा व्हावा घ्यायला लागल्यात. कोण माहीत नाही ती पण घ्यायला लागल्यात. या तरुण पिढीला तुम्ही काय एक संदेश द्याल? नको हे का हो? नाही काय राजकारण म्हणून लहान मुलं वया झाल्या जास्त यात. बर ईर्षेपोटी म्हणजे काही तुम्हाला कळतं तुमचा एक अनुभव जास्त आहे. तरुण पोरं आता या ठिकाणी आपण बघतोय की गर्दी देखील या हरण्याला बघण्यासाठी तरुणांची गर्दी जास्त व्हायला लागली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत इथं येतात लोक बघायला, खास करून हरण्याला बघायला आणि शर्यती बघायला पण येतात. मग हे पारंपरिक जे आपला खेळ आहे, पारंपरिक सणवारामध्ये आपण हे शर्यती भरवतोय, तर अशा शर्यतींच्या अनुषंगानं किंवा अशी बैलं पाळण्याच्या अनुषंगानं आणि त्यातनं उत्पन्न मिळवण्याच्या अनुषंगानं तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल? उत्पन्नाचा ह्यात काय झिरो आहे. म्हणायचा उद्देश काय आहे, ह्यातनं काय व्हायले खेळ राहिलेला नाही. तुमच्या गावात बैल गेला, तुमच्यातलं राजकारण, मग तुमच्यात काढला ती मेजॅटी करण ते देऊन तुमची पुढं आणायची किंवा मोटरसायकल आडव्या लावायच्या, बाकीच्यांची तशीच राहायची. हे चालू आहे सगळ्यांचं, प्रत्येक भागात ते चालू आहे. मग कसा खेळ कसा होणार आहे? हा खेळावृत्ती होणं झाल्या कुठंच आता सध्याच्या घडीला कुठेही जरी धरलाचं ते वेळा लागले. मला काय पर्याय? प्रत्येकाला माईकवर सांगायचं नाही आम्ही मैदान क्लिअर करणार, हे करणार ते करणार, बैल तिथं बुलवायचं आणि नंतर मग माहितीच करायचं. त्यापेक्षा हे केलं चांगलं म्हणून आम्ही निवांत एकट्यावर. आता तुम्ही तुमच्याकडे किती बैल आहेत? आता हे काय भावाने 2 घेतल्यात. बर, ती बैल पण शर्यतीच असतात? शर्यतीच आहेत. काल एक बैल पळवला 2 झाला असत्याला दुसऱ्या चौसा म्हणून गट होता, त्यात चांगला पळाला. दोन्ही पण दुसरी होती, दुसऱ्या चौशात पळवली. आता हरण्याच्या शतकानंतर तुम्ही शर्यत थांबवणार की अजून चालूच ठेवणार? आधीमध्ये पळवणार, आधीमध्ये म्हणजे मजेत म्हणून तेवढं कुठं तर पळवणार असं हे नाही. म्हणजे शतक झालं की निवांत हे करणार आणि पळवा झालं बाबा लई झालं तर पळवणार तर नाही. त्याची कंडिशन बघून पळवणार. ती कंडिशन बघून पळवायचं. तुम्ही काका काळजी कशी घेताय? तुम्ही या गोट्यामध्ये असताय किंवा तो आता त्या अंकले गावात असताय? सकाळी 7ला आल्या तिथं बर बघायला काय गेले, मग शिवाय हे काय ते काय. मग आता संदीपजी तिकडे गेल्यापासून अभि सावकर आमचा आणि हे पाहुणे तिकडे मग बघत्या व्यवस्थित बाहेर काढायचं बरड्याचं काय. मग संदीपजींचा आणि अभिचं फोन होत्यात रोज, काय चाललंय काय नाही, मग हे किती घालायचं, बरडं किती घालायचं, काय घालायचं, त्याला तिकडनं काळजी. ती फोन करायचं पहिल्या बरडानं खाल्लं काय, वरण किती खाल्ली, एवढी खाल्ल्या काय, अशीच टाकायची, असं करायचं हे करायचं चालू असते. म्हणजे पूर्ण आपण काळजी घेतो, सगळी काळजी. आणि ते संदीपजी आणि हे दोघं जण काय चाललंय काय नाही आणि पाहुणी हे सावकर यांच्याकडनं करून घेतो. जिंकल्यानंतर हरण्याची अवस्था काय असते? बैल जिंकल्यानंतर असा दंगा करतोय की मालकाला सुद्धा वाटत नाही एवढा नाचतोय, कोण जवळ यायच नाही, सगळा दंगा धुडकूस मारामारी आणि खुशी असते. आणि नंबर नाही आला असं कमीच होते. दुसरा आला किंवा तिसरा आला त्याचं स्ट्राईक रेट एकदम जास्त आहे. तर त्या वेळात पाणी त्यांनी गप उभारतोय खाली मान घालून, जास्त दंगा करत नाही काय नाही. आणि जिंकल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो बघा. छान वाटतं तिथं गेल्यावर हरण्याकडे गेल्यावर छान वाटतंय. मग शर्यतीला जातेस तू? कसं वाटतंय शर्यत जिंकताना त्याला पळताना कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय. तिकडेच असतोय मी. तू तिकडेच असतेस? मग त्याला कधी खाय प्यायला घातलेस का नाही? काय मारते आणि कशाला हे करलं. किती बक्षीस घेतलीस तू आतापर्यंत? खूप घेतले. खूप बक्षीस तू स्वतः जाऊन घेतली? आणि तुझ्यासोबत कोण असते? पप्पा आणि बाबा.